हो इथं माझं नाव लिहिले श्री. थोडंसं राहिले, एकदम थोडे, आता होईल. खरंच जर दम असेल ना तरच या, कधीच एकटे येऊ नका. चक्कर बिक्कर पडले ना उचलायला पण कोण नसते. कसं वाटते, एकदम भारी मस्त. कष्टाला फळ भेटलं, असला घाणेरडा एक्सपिरियन्स आहे ना. आय लव्ह यू गाईज. मित्रांनो, आजचा ट्रॅक होता कानिफनाथ. SP कॉलेजपासून स्टार्ट केला होता. सकाळी 4:30 वाजल्यापासून पळत होतो. तर मित्रांनो, सुखाचा अनुभव सांगतो, सुखाचा अनुभव. तर लिटरली मला माहिती ना माझी जर्नी कशी झाली. लिटरली 25 किलोमीटर पाहिलं. हो बघा, तो दिसतो का तो डोंगर, हा का तिथं जायचं आहे फक्त. तो कळस दिसतोय का तिथं पोचायचं आहे. तर मित्रांनो, इतका घाणेरडा अनुभव आणि इतका आनंद होतो आहे ना की काय सांगू. लिटरली मी परवा दिवशी मोजून 450 किलोमीटरचा प्रवास केला आहे. 2 तास झोपलं. पण मित्रांनो काय करणार, आपण डिसिप्लिन माणसं. तर मित्रांनो, जोपर्यंत आपल्या अंगात डिसिप्लिन आहे तोपर्यंत आपण कोणती गोष्ट सोडू शकत नाही. तर मित्रांनो, लिटरली आता थोडंसं अंतर राहिले. तर लोकेशन तुम्हाला दाखवायचं पहिलं का, लोकेशन बघा. हो का. आणि मित्रांनो, आयुष्याच्या प्रवासात तुमच्याबरोबर कोण नसणार आहे आणि माझ्यासोबत पण आत्ता कोण नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. इतकं बरं वाटतंय, एवढं सुख भेटलं आहे ना बघून. ते बघा सगळीकडे डोंगर आहेत. आणि मित्रांनो, हा बघा आता पाळणारच परत रनिंग स्टार्ट करणार होतं, पण म्हटलं थोडासा ब्लॉग शूट करावा. तर बघा हा का तो कळस दिसतोय का, तिथं पोचायचं आहे. तर मित्रांनो, 25 किलोमीटर रनिंग करून झाली. लिटरली काप्स आणि सगळं दुखतंय. लिटरली बॉडी अख्खी पेन करते. पण मित्रांनो काय करणार, आपण मोटिवेशननी बांधलेली माणसं नाही आहे. आपण डिसिप्लिन आहे आणि आपण शेवटपर्यंत डिसिप्लिनच राहणार आहे. थोडंसं राहिले, थोडंसंच करणार आहे. तर मित्रांनो, फक्त मला 1 मिनटं लोकेशन बघून द्या. तिथं मित्रांनो, आत्ता जस्ट ना मी ते काका तिथं मागं त्यांना विचारलं. ते म्हणतात 1.5 तास लागेल जायला. तो थोडा चढ चढायचा. तर मित्रांनो, इतकं सुंदर वाटतंय, नमस्कार नाही करत. लिटरली आज म्हणजे मनाला आज वाटलं की श्री, खरंच यार मरायच्या आधी काहीतरी बघितलंयस. लिटरली इतकं बरं वाटतं. मला माहिती नाही माझा ट्रॅक कसा राहील किंवा मी तिथपर्यंत पोहोचेल की नाही पोहोचेल. पण मित्रांनो, अनुभव तर इतका सुखाचा घेतला आहे ना की काय सांगू. मित्रांनो, मजा कधी येते माहिती का आयुष्यात. लिटरली तुम्ही 20-25 किलोमीटर पळलेत आणि लिटरली खूप पेन होते, बॉडी एकदम वेदना काढते की माझी. लिटरली खोटं वाटत असेल तुम्हाला, गुडघे काप सगळं जाम झाले. माझी शिनपेन होते. शिनपेन म्हणजे काय असेल तुम्हाला, मला माहिती, तुम्हाला सांगता येणार नाही. शिनपेन होते. इंटरनल जे कापचे मसल असेल ते दुखत आहेत. पण मित्रांनो काय करणार, आपण डिसिप्लिन आहे शेवटी. काय जर झालं तर बोललो तो शब्द केला आणि तो केलाच पाहिजे. लिटरली सकाळपासून फक्त 2 तास झोपलो होतो. आता काय तर थोडंसं राहिले, 1 तास वरती पोचल. पण मित्रांनो, व्ह्यू बघून घ्या, इतकं सुख आहे ना, मस्कर नाही करत आहे. आता सूर्यसुद्धा उगवला आहे. आत्ता सकाळचे बरोबर 8-1 वाजले असतील, ब्लॉग काढतो आहे. पण मित्रांनो, खरंच लिटरली बरं वाटलं आज. मित्रांनो, सांगत तात्पर्य इतकंच की जर सकाळी मी तो बिछाना सोडलं नसतं तर आज मला हे पाहता आलं नसतं. लिटरली जर मी लोकांचाच विचार करत बसलो असतो की कुणाला फरक पडणार आहे. पण मित्रांनो, कुणाला कशाला फरक पडला पाहिजे, स्वतःला फरक पडला पाहिजे. लिटरली मला एक गोष्ट कळते आयुष्यात की लोकांचं नाही माहिती, पण जोपर्यंत स्वतःच्या नजरेत स्वतः सिद्ध होत नाही ना तोपर्यंत आयुष्यात कोणत्याच गोष्टीत मजा येणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात पहिली गोष्ट आयुष्यात, स्वतःच्या समोर सिद्ध करायला शिका. जोपर्यंत तुम्ही स्वतःचा दिलेला शब्द पाळणार नाही ना तोपर्यंत आयुष्यात तुमचं काही नाही होणार. ही गोष्ट एकदा लक्षात ठेवा. लिटरली हात अटकावतो आणि मित्रांनो, ब्लॉग शूट करायची इच्छा आहे. हा का, ह्यांनी इकडं मका लावलं आहे आणि तिकडं पलीकडे गाय आहेत. तर इतकं बरं वाटतंय ना बघायला, मस्करी नाही करते. आणि बघा आपल्याला तिथं जायचं आहे. कधी दिसतंय का, तिथं जायचं आहे. फोनची चार्जिंगसुद्धा संपायला आली. हा बघा, इथे विहीर आहे, तुम्हाला मी दाखवतो. हा बघा, हा का विहीर आहे. पण मित्रांनो, सुख म्हणजे काय असतं ना, हे खरंच गावाकडे आल्यावरच कळतं. आणि ही गोष्ट खरंच सिद्ध झालेली आज. आणि मला लिटरली आज बरं वाटतं की श्री, भलं ते काय नाही आणि सिटीत काही राहिलं नाही वातावरण राहण्यासारखं. लिटरली आल्यावर कळलं मला की ते भलं अंतर ले नसेल, ले माझ्यासाठी आत्ता माझ्या पाय दुखत आहेत. पण मित्रांनो, ज्यावेळेस ते अंतर पूर्ण कराल ना, मन ते जिद्द राहील की श्री यार तू केलंयस रे. ज्यावेळेस लोकांना येत नव्हतं त्यावेळेस तू ते गोष्टी करून ठेवल्यात. मित्रांनो, खूप बरं वाटतंय, मस्करी नाही करते. बघू आता वरती चढायला लागून ना मग ब्लॉग कंटिन्यू करतो. मित्रांनो, मी पुढे चाललो होतो आणि चिमण्यांनी बघा ना इतकी सुंदर घरटी गेलीत ना, लिटरली तुम्हाला खोटं वाटेल. हे बघा, हा का, इतकं भारी वाटतंय ना बघून. आणि लिटरली त्यात खूप चिमण्या, आता आवाज पण येतो बघा. तर मित्रांनो बघा ना, गावाकडचे छोटे छोटे अनुभव असतात. हे बघा मित्रांनो, हे बघा माझी बॅक साईड. आणि का दादा आहे ना, ह्याला मी विचारलं आता रोड कुठे, त्याने मला लगेच सांगितलं
असं म्हणलं नाही, काही नाही, काही नाही म्हणलं दादा इकडं जा म्हणलं. तर मित्रांनो लिटरली आयुष्यात काही नाही, पण मित्रांनो तुमचं कम्फर्ट झोन जे आहे ना ते सोडायला शिका. माझं घरी गेलं माझे पायले दुखणार मला मान्य आहे, पण मित्रांनो मला गिल्ट नाही राहणार आयुष्यात की श्री तू ही गोष्ट केली नाही आहेस. तर बघा इथे गाय बांधली त्यांनी, खिल्लार आहे एकदम भारी दिसायला. का दिसते का एकदम चॉकलेटी. तर मित्रांनो चाललो मी पुढे, बघू जशा गोष्टी दिसतील तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो इथं कोंबड्या आहेत, गाय आहेत आणि आपल्याला इकडे जायचं आहे. एक बाबा चाललेत रोडनी. आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा ही बाजरी लावली इकडं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जर आयुष्यात तर ना काहीतरी वेगळं करायचं आहे ना, कुणालाही घेऊ नका, एकटं निघा बाहेर, एकटं. आणि एक असं डेस्टिनेशन ट्राय करा ना की इथं गाडी पण जात नाही. लक्षात ठेव, लय त्रास होईल, लय घाणेरडा त्रास होईल, पण ज्या पॉईंटला पोचताल ना लिटरली खोटं नाही बोलत, आयुष्य खरंच बदललेलं असेल आणि तुमच्यासाठी तर नक्कीच बदललेलं असेल. तर मित्रांनो गोष्टी कधी पण वेगवेगळ्या ट्राय करत राहा, लय बरं वाटायला आयुष्यात. तुम्हाला आत्ता माझं बोलणं थोडंसं वेगळं वाटत असेल, पण मित्रांनो मी पण असंच बोलायचं आणि मी आज अनुभवलं आहे म्हणून मला खरंच बरं वाटतं. खूप वेळ लागणार आहे वर जायला, अर्धा तास म्हणतात ते बाबा भेटले तिथं मग, ते म्हणले अर्धा तास लागेल कमीत कमी. पण मित्रांनो खरंच सगळं बघण्यासारखंच आहे. हे बघा हां आता वरती गेलं होतं मजाच येणार आहे. तर मित्रांनो आत्ताशी चढ चढायला लागलो आहे. हा बघा अख्खा खडकर रोड आहे, चढ चढायचं आपल्याला खूप. तर वरती चढू, मला जर काही दिसलं आधीमध्ये तुम्हाला मी नक्की दाखवतो. लिटरली बरं वाटतंय पण खरंच. हो का अशा पायऱ्या आहेत, ह्या पायऱ्या चढायच्यात. तर मित्रांनो अजून अर्धा चढ पण चढलं नाही, पण हे बघून घ्या, ह्याला म्हणतात सुख. ह्याला काय म्हणतात सुख. खरं सुख भेटलं आज. खूप चालायचं अजून, बघू चढू आपण. मित्रांनो हा बघा इथं कसं देऊळ आहे आणि आपल्याला खूप वर चढायचं अजून. हा बघा रोड असा चढतोय आपण. आणि बघा मित्रांनो खूप जास्त वाली हाईट क्रॉस केली आत्ता, दम लागला भरपूर. हा बघा पण जोपर्यंत वरती पोचत नाही ना तोपर्यंत जास्त दम नाही लागणार. मित्रांनो ते नाही का म्हणत थोडंसं राहिले पण पाय नाही उचलत, तशी गत झाली. एकदम थोडंसं राहिले पण वरती जायला पाय नाही उचलत. हा बघा फुल चढ आहे, रोड पण नाही नीट. पण मित्रांनो तरी आपल्याला करायचं आहे. मित्रांनो हा बघा थोडंसं राहिले, एकदम थोडे. आता होईल होईल मित्रांनो, आता नक्की होईल. दमलो मित्रांनो, मस्कर नाही करते, फाटली. मित्रांनो हा बघा हेच हे स्टेशन पाहायला आलतो वरती, दिसतंय का मित्रांनो. माणसात काही नाही पाहिजे, कॅपॅसिटी लागते. आणि मित्रांनो तुमच्यात जर कॅपॅसिटी असेल ना सगळं करताल तुम्ही, मस्करी नाही करत आहे. मित्रांनो फाटली पण इथं पोचायचं आहे, काय जर झालं तरी त्याचीच वाट बघतो. थोडंच राहिले करतो का मित्रांनो. हो इथं माझं नाव लिहिलं आहे श्री, आणि इथं श्री. मित्रांनो आलो, फाटली. हा झेंडा दिसतोय का तुम्हाला. थोडं राहिले मी, आता केलं पाहिजे. दुखते अंग सगळं पण करायला लागेलच. बघा झेंडा थोडंच राहिले, करू शकतो आपण. चढतो आता थोडं. मित्रांनो डेअरिंग आणि जर खरंच जर दम असेल ना तरच या, नाही तर येऊ नका. मस्करी नाही करत आहे. अक्षरशः माझ्या नावाने पण शिवाय जातात, तुमच्या नावाने पण शिवाय जातात. एवढी घाणेरडी कंडिशन होती. आणि त्यात आयुष्यात कधीच एकटे येऊ नका. चक्कर बिक्कर पडलं ना उचलायला पण कोण नसते, सांगतो तुम्हाला फक्त, लक्षात ठेवा. मित्रांनो जरा बसलो आहे, दम लागला आहे खरं. पण कसं वाटते, एकदम भारी. मस्कर नाही करत, लय भारी वाटते मला, तरी भारी वाटते पर्सनली. मित्रांनो कष्टाला फळ भेटलं. आलो बाबा, एकदा सांगतो लय भारी वाटतं, खोटं वाटतं. लिटरली असला घाणेरडा एक्सपिरियन्स आहे ना आयुष्यात. हा काय झेंडा ह्यालाच बघत आलो आहे. लिटरली साथ दिली आहे झेंडाने, मस्कर नाही करत. एकटाच आहे मित्रांनो आयुष्यात, तुमच्याबरोबर पण कोण नसला ही गोष्ट लक्षात ठेवा. एकटाच यायचं
एकदाच सगळ्या गोष्टी करायच्या. हे बघा मित्रांनो, आणि ही अख्खी दरी चढलोय मित्रांनो. काय नाही लागत, जिद्द लागते, लय भारी वाटते, मस्कर नाही करते मित्रांनो. खरं जर काय नाही, पण आयुष्यात असं एकदा तरी अनुभव घ्या, बस इतकंच सांगतो. बरं वाटते, पण आज खरंच लय बरं वाटते. तर मित्रांनो, फायनली बॅरिगेट लागला आहे आणि हे बघा एकदम सुंदर असं दृश्य तुम्ही बघू शकता. आपण एकटेच चाललो आहे मित्रांनो. खरंच भारी वाटलं आज, खरंच भारी वाटलं, मस्करी नाही केलं. इतकं बरं वाटतं ना आज, काय सांगू तुम्हाला. आता पोचलं की तुम्हाला दाखवतो. वर पोचलं 2 मिनटात मित्रांनो. माझ्या मागं बघू शकता ही कामाने बघा कानिफनच. आणि का इकडं वरती मंदिर आहे, का इकडं मंदिर आहे, का नाथ संप्रदाय. हे बघा इथं दिसतंय का मित्रांनो. वरती जाऊ आपण, बघू. तर मित्रांनो आता वरती पोचले. शूज काढतो, आता शूज काढतो. मावशींना सांगितलं लिंबू सरबत बनवा, लिंबू सरबत पितो, आपलं बरं वाटतं. शूज काढतो लिटरली. बघा शूज मित्रांनो, पण लिंबू सरबत पिऊ द्या, आपण बोलू. हो का, पाय कशी झालीच बेकार झाले पाय बी. बरं वाटते, लेगान बरं मित्रांनो. सॅटिस्फॅक्शनची पहिली पायरी आहे बघ. हा काय म्हणतात, सॅटिस्फॅक्शनची पहिली पायरी का पाऊल टाकलं. हा का एवढं चढायचे फक्त मित्रांनो. काही नाही वाटते चढायला. आता बिस्लरी घेतली, पाणी पितो, वरती जातो. खरंच मित्रांनो काही नाही, सुख भेटलं आहे. खरंच लय बरं वाटतंय लिटरली. काही नाही वाटत आहे मला आता, काही नको आयुष्यात. बाबा काही दिसतंय का, लय भारी. खोटं नाही बोलत, एकदा तरी करून बघा. मी खरंच म्हणाल तुम्हाला, लिटरली माझी पण इच्छा नव्हती. माझं मन पण म्हणत नको नको श्री नको श्री नको श्री नको श्री, पण केल्यावरच माणसाला कळतं इच्छा आहे मित्रांनो. हा का चढलं बरं का. हो इथं हाती दिसतात का, आणि बघा बघा इथे मंदिर आहे, हो इथं आत मंदिर आहे. आणि हे बघा ही मूर्ती दिसते का मित्रांनो. लय घाण सॅटिस्फॅक्शन खरंच. लिटरली विचार पण नाही करू इतकं घाणेरडं. हे बघा इथं धुनी आहे. आणि का हो इथं इथे कानिफनाथ मित्रांनो. इथं आत येऊन बसलं आणि वरती बघ कसं केलं. काचेचं काम चाललं आहे सगळं, दाखवतो मला. अरे लोक काम करतात, सगळं काचेचं काम चाललं आहे. तिथं मंदिर आहे. बघा मी इथं बसलं, पाणी घेऊ. अरे मित्र येतात थोड्या वेळाने, बसून जाऊ आपण खाली. हा बघा आलं माझ्यासोबत, बघतो माझ्याकडं. बस खाली, वास घेतो माझा, चावतं बहुतेक. गप्प बस. हो का इथं वास घेतो फुल माझं मित्रांनो. आता लिटरली रेंज पण नव्हती. रेंज बघा कसं करतो, रेंजसुद्धा नव्हती. रेंज लेडीज मित्रांनो. वरती आलो आपण आणि हे बघा इथं वडाचं झाड आहे. हे वडाचं झाड आहे. आणि मित्रांनो ह्याचं एक तुम्हाला हे सांगतो की या झाडाला आहे ना कुठेही बघा पारंब्या नाही आहेत. वडाच्या झाडाला पारंब्या नाही आहेत, हे महत्त्वाचे विषय इथे मित्रांनो. 4-5 झाडे तिथं. हा इथं आहेत, ह्याला आहेत, ते वेगळं झाडे पण त्याला पारंब्या आहेत. तर मित्रांनो असे काही काही आहेत तिथे फॅक्ट. आणि बघा हे मंदिर आहे, आणि हे मेन मंदिर आहे. बघा हे मेन मंदिर, हा बघा हे आहे, हे मेन मंदिर आहे. तर इथे थोडंसं फिरू आपण, आणि आपल्याला घरी पण जायचं, अजून ब्लॉग काढायचं, खूप छोट्या छोट्या गोष्टी करायच्याच. तर बघू आपण. तर मित्रांनो फायनली कानिफनाथ पूर्ण झालेलं आहे. तर मित्रांनो तुम्ही मागं बघू शकता, मी मंदिरात पण गेलो होतो आम्ही मित्रांनो. फायनली माझे मित्र पण आले होते बघा इथे, 4 गाबडी इथे. तर मित्रांनो ट्रॅकिंग सक्सेसफुल झालेली. 26 किलोमीटर आपण पूर्ण केलेलं आहे मित्रांनो. ब्लॉग कसं वाटलं नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि एक सांगायची महत्त्वाची गोष्ट, कधी पण आयुष्यात अनुभव ट्राय करा. लिटरली 26 किलोमीटर करून आता फाटली पूर्णपणे. तर मित्रांनो एक आयुष्यभर अनुभव राहील, हे काहीतरी केलं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग मित्रांनो. तर बाय गाईज.
मित्रांनो फायनली ब्लॉग कंप्लीट झालाय आणि माझे मित्र मला घ्यायला आले. तर आता आम्ही निघालो घरी. हरभरा खाटकर घरी चालले. तर पाण्या भाई मागं बसतोय. पाण्या भाईला 2 वेळा उतरवलं आतापर्यंत पोलिसांच्या भीतीने, ते आम्हाला पोलीस धरतील म्हणून. तर बघू आता मित्रांनो जाऊ तोपर्यंत किती पोलीस धरतात आपल्याला. 5 किलोमीटर पळवलंय. आता नेक्स्ट टाइम डायरेक्ट जिजुरीला पळत जात नाही मी. नाही हो मित्रांनो पण आज फाटली लिटरली. थँक्यू फॉर वॉचिंग. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक शेअर कमेंट बिलकुल करू नका.